सोन्याचे भाव कोसळणार। आज 96,000च्या घरात असलेलं सोनं 55,000 रुपये तोळ्यापर्यंत येणार। त्याच्यामुळे तुमच्याकडे असलेलं सोनं सगळं ताबडतोब विकून टाका असं मी अजिबात म्हणत नाहीये। असं काही मंडळी सध्याला छाती ठोकपणे बोलत असताना दिसतायत आणि याला कारण आहे ते म्हणजे मॉर्निंग स्टारचे ॲनलिस्ट जॉन मिल्स। आता या जॉन मिल्स यांनी नुकतेच केलेल्या भाकितानुसार सोन्यामध्ये 33% घसरण लवकरच होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर अशा वेळेस मग काय झालं, लोकांनी आमच्यासारख्या गुंतवणूक सल्लागारांना फोन करायला सुरुवात केली की माझ्याजवळ जे सोनं आहे त्या सोन्याचं आता मी काय करू, हे सोनं मी विकून टाकू की सांभाळू, होल्डिंग करू। तर आता या प्रश्नाचं उत्तर व्यक्तिनिहाय वेगवेगळं आहे। मुळात तुम्ही सोनं जे घेतलं आहे ते कोणत्या स्वरूपात आहे, म्हणजे ते दागिन्याच्या स्वरूपात आहे की ते सोनं बॉन्डच्या स्वरूपात आहे, तुमच्या एकूण पोर्टफोलिओच्या किती प्रमाणात तुमची गुंतवणूक ही सोन्यामध्ये आहे। आता आपला जो संपूर्ण पोर्टफोलिओ आहे याच्या अर्धा म्हणजे 50% पोर्टफोलिओ हा तुमचा इक्विटीमध्ये वाटा असला पाहिजे। इक्विटी म्हणजे डायरेक्ट इक्विटी, PMSS, म्युच्युअल फंड। आता या म्युच्युअल फंडामध्ये सिंगल तुम्ही गुंतवू शकता किंवा SIP द्वारे तुम्ही तुमची गुंतवणूक करू शकता। या स्वरूपात तुमचा अर्धा वाटा पाहिजे आणि उरलेला अर्धा वाटा हे रिअल इस्टेट, सोनं, विमा अशा इतर असेट क्लासेसमध्ये पाहिजे। पैकी सोन्याचा वाटा हा तुमच्या एकूण पोर्टफोलिओच्या 5% असेल तर तुम्हाला घाबरण्याची मुळीच आवश्यकता नाही। जर तुम्ही सोनं दागिन्यांच्या स्वरूपात घेतलं असेल तर निश्चितच हे सोनं तुम्ही हाऊस म्हणून घेतलेलं आहे, गुंतवणूक म्हणून नाही। तर त्यामुळं या सोन्याचा भाव वर गेला काय आणि खाली गेला काय, पॅनिक व्हायची गरज काय? कृपया पॅनिक सेलिंग करू नका। लक्षात ठेवा, बिग मनी इज नॉट इन बाइंग अँड सेलिंग, इट इज इन होल्डिंग। जर तुम्ही हे सोनं बॉन्ड स्वरूपात घेतलं असेल तर निश्चितच सध्या प्रॉफिट बुकिंग करायला हरकत नाही। योगायोगाने इक्विटी मार्केट सुद्धा आता खाली आलेलं आहे। सोन्याच्या बॉन्ड मधली गुंतवणूक तुम्ही इक्विटी फंड्स मध्ये स्विच करून अधिकाधिक नफा मिळवू शकता। त्यामुळं ह्या सर्व गोष्टी करताना तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे। विमा विषयक आणि गुंतवणूक विषयक सर्व प्रश्नांसाठी, सर्व सेवांसाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा गुलमोहर रोड, अहिल्यानगर येथील कार्यालयामध्ये मला भेटायला येऊ शकता। स्टे इन्व्हेस्टेड रादर दॅन गॅम्बलिंग।